देवेंद्र पांडुरंग गायकवाड हे अनेक दिवसापासून धुळे शहरामध्ये श्रीराम पेट्रोल पंप समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अनेक दिवसापासून खड्डा पडला आहे। या खड्ड्यामध्ये रिमझिम 2 दिवसापासून पाऊस चालू झाला आहे, पण या रस्त्याची परिस्थिती अक्षरशः मोठा खड्डा असल्यावर बी महापालिका प्रशासन डोळे झाकून बसलेली आहे। या ठिकाणी आयुक्त फक्त खिशे भरायचं काम करतोय। 2.5 कोटीचा टेंडर पास करून त्यांनी एकही नाल्याची साफसफाई झालेली नाही। आज धुळे शहरामधून 2 दिवसापासून हा पाऊस चालू झाला तर ही परिस्थिती अशी आहे, इथं शाळकरी विद्यार्थी येतात जातात, लोक घरपट्टी नळपट्टी भरतात, तरी धुळे शहरातला एकही रस्ता चांगला नसून या रस्त्याची एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी येत जात असतात, परंतु या ठिकाणी कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये। आज सगळे जण म्हणतात धुळे शहरात विकास कामं भरपूर चालू आहे, पण कोणत्या ठिकाणी चालू आहे? आज मी 2 वेळा आंदोलन केलं, या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आयुक्त 750 रुपये अतिक्रमण धारकांकडनं वसुली करताय, या पैसे जाता कुठे आहे याचा हिशोब द्यायला तयार नाही कोणी। आज महानगरपालिकेने धुळे शहरातील खड्डे बुजवण्याचा संकल्प राबवला होता, धुळे शहरात खड्डे मुक्त राहील, पण या निधीचा यांनी खिशा भरून सनी दुरुपयोग केलेला आहे। या सगळ्या कारणीभूत आयुक्त आणि महानगरपालिकेचे कर्मचारी हे कामचुकारपणा करत असल्यामुळे या ठिकाणी कोणी सगळ्यांचे दुर्लक्ष आहे। आज या ठिकाणी काही अनुचित प्रकार काही दुर्घटना घडली त्याला सविस्तर जिम्मेदार आयुक्त व प्रशासन राहील। हे फक्त जनतेची दिशाभूल करताय, जनतेकडनं टॅक्स वसूल करताय, परंतु आज नागरिकांची होत आहे। आज मी या ठिकाणी गढूळ पाण्यामध्ये आंदोलन करतोय, पण या ठिकाणी जर माझ्या जीवाला काही झालं तर याला